देशात आणि राज्यात आरएसएस आणि भाजप विचाराचं सरकार यावं अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे। त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील 30% उमेदवार हे सनातनवाद्यांशी संबंधित आहेत असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। ते पंढरपूरमध्ये बोलत होते। यावर अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले। आम्ही सनातन समर्थक आहोत हा शोध प्रकाश आंबेडकरांनी कुठून लावला असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला। शिवसेना भाजपवरती बोलण्याचं सोडून आंबेडकर आमच्यावर बोलतात, त्यामुळेच लोक आता भाजपची बी टीम कोण असा प्रश्न विचारतील असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय। काँग्रेसला वाटप नाही म्हणून काँग्रेसनी काही उमेदवार जे उभे केलेले आहेत त्याच्यापैकी 30% सनातन संघटनेशी संबंधित आहेत अशी परिस्थिती आहे। अशोक चव्हाण इन्क्लुडिंग अशोक चव्हाण सुद्धा विद्यमान पंतप्रधानांनी एवढ्या उच्च पदावर राहिल्यावर अशा प्रकारची भाषा वापरणे त्यांना न शोभणार आहे। आम्ही सत्तेवर अनेक वर्ष होतो, आमचे अनेक पंतप्रधान राहिले, मुख्यमंत्री राहिले, परंतु लोकशाहीमध्ये टीका जरूर अपेक्षित आहे, विरोध अपेक्षित आहे, पण पातळी सोडून दर्जा सोडून अशा पद्धतीने व्यक्तिगत स्वरूपाच्या धमक्या देणं हे न शोभणारी बाब आहे।